सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी प्रभावी कारवाई करत एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस व रोख रक्कम असा एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंकली तालुका मिरज येथील स्वप्नील प्रकाश कोडप वय 36 हा होटकर चौक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीच्या कमरेला खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस आढळून आले। याबाबत परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। आरोपी विरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे संबंधित आरोपीला यापूर्वी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे।